जय हिंद मित्रांनो, नमस्ते. मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करीत आहे. तर या व्हिडिओमध्ये जे CFEF असिस्टंट कमांडंटचे पोस्टच्या बाबतीमध्ये मी माहिती सांगितली, त्याचा आपण या व्हिडिओमध्ये सिलेबस, त्याचबरोबर महत्त्वाची जी बुक लिस्ट आहे त्याच्याविषयी माहिती बघणार. बुक लिस्ट, सिलेबस आणि बुक लिस्ट. ओके, काही करेक्शन होती बघा. मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं होतं की 500 पैकी मेरिट लागतं, तर 500 पैकी नाही आहे, 600 पैकी मेरिट लागतं. दुसरं म्हणजे मेरिट साधारणतः 300 मार्काच्या आसपास असतं, 300-350 मार्काच्या आसपास मेरिट राहतं. आणि मेरिटमध्ये तुमचा जो पेपर फर्स्ट जो आहे, पेपर सेकंड आहे, याचे मार्क्स, त्याचबरोबर इंटरव्ह्यूचे मार्क विचारात घेतले जातात. फिजिकलचे मार्क्स विचारात घेतले जात नाही आहे. ठीक आहे, हे करेक्शन लक्षात ठेवा. थोडं 600 मार्काच्या अंतर्गत मेरिट लागत असतं. आता मुद्दा आहे की पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम इथं दिलेला आहे बघा. मी UPSCच्या वेबसाईटवरूनच हा अभ्यासक्रम डायरेक्टली घेतलेला आहे. 1 बाय 1 कोणत्या कोणत्या विषयातील कोणते कोणते टॉपिक्स वगैरे महत्त्वाचे आहेत आणि कोणत्या कोणत्या विषयासाठी कोणतं कोणतं पुस्तक फक्त वाचायला पाहिजे हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पेपर पहिला जो आहे हा पेपर पहिला जनरल ॲबिलिटी आणि इंटेलिजन्सी असं म्हटलं जातं. याच्यामध्ये जनरल मेंटल ॲबिलिटी जो आहे, हा जो पहिला टॉपिक जो आहे, याच्यामध्ये तुमचं लॉजिक रिझनिंग चेक केलं जातं, नंतर क्वांट चेक केला जातो, नंतर त्याच्यामध्ये न्यूमेरिकल्स ॲबिलिटी आणि डेटा इंटरप्रिटेशन. थोडक्यात या सर्व संदर्भात तुम्हाला माहिती, जे RS अग्रवालांचं पुस्तक आहे मॅथ्स रिझनिंगचं, हे पुस्तक तुम्ही घेतलं तर तुमचा पूर्णपणे डेटा याच्यातून क्लिअर होणार आहे. त्याचबरोबर पाठीमागच्या तुम्हाला काय करायचं आहे तर प्रश्नपत्रिका बघायच्या आहेत. पुढे मी जी बुक लिस्ट आहे, बुक लिस्टमध्ये मी तुम्हाला सांगेलच. लॉजिक रिझनिंग म्हणजे काय की तुम्हाला एक पझल्स वगैरे दिले जातात आणि त्या पझल्समध्ये म्हणजे ही ABCD या 5 व्यक्ती आहेत, त्या 5 शहरातील आहेत. त्याच्याबरोबर ते 5 प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे प्रोफेशन आहे, तर तुम्हाला ते सोडवायचे असतात. क्वांट ॲप्टिट्यूड म्हणजे काय राहतं, याच्यामध्ये तुम्हाला टाइम वर्कवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर तुमचं स्पीड डिस्टन्सवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, ट्रेनवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. सर हे जे आहेत, हे सर्व जे पॉईंट्स आहेत, हे सर्व पॉईंट्स तुम्हाला त्या पुस्तकातून भेटतील. पाठीमागच्या ज्या काही 5 किंवा 6 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या डाउनलोड करून त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रश्न सॉल्व्ह केले तर डेफिनेटली तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की कशा प्रकारचे प्रश्न असतात. दुसरा जो आहे तो जनरल सायन्स. आता सायन्स या विषयाच्या बाबतीमध्ये सायन्स हा विषय इथं का घेतलेला आहे बघा, की तुमचा सायन्सच्या बाबतीमध्ये असणारा जनरल अवेअरनेस चेक केला जातो. त्याचबरोबर सायंटिफिक टेम्परामेंट जो आहे तो विचारात घेतला जातो. नंतर कॉम्प्रेहेन्शन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याचबरोबर बायोटेक्नॉलॉजी असेल आणि एन्व्हायरमेंटल सायन्स, हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत सायन्सच्या बाबतीमध्ये विचारात घेतले जातात. तुमचं जे 6वी ते 10वी पर्यंत NCERTचं पुस्तक आहे, त्याचबरोबर करंटचा डेटा आहे, करंटच्या ज्या नोट्स असतील, तर त्या बेसिसवरती तुमचं सायन्स एकदम व्यवस्थित होऊ शकतं. तिसरा जो आहे ते करंट इव्हेंट जे आहे, म्हणजे थोडक्यात करंट अफेअरच्या बाबतीमध्ये. आता करंट अफेअरमध्ये प्रश्न कुठून येतात बघा, म्हणजे कल्चरवरती प्रश्न विचारला जातो, म्युझिकवरती विचारला जातो, आर्टवरती विचारला जातो, लिटरेचर साहित्यावरती प्रश्न विचारला जातो, स्पोर्ट्स खेळासंदर्भात काही नवीन. आता जसं IPL झालं, IPL कोणी जिंकलं, मागच्या 5 वर्षाचा IPL कोणत्या संघाने जिंकलेला आहे किंवा सर्वात जास्त वेळा IPL कोणी जिंकलेला आहे. त्याच्याच प्रकारचं बॅडमिंटनवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचप्रकारे ऑलिम्पिकवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो स्पोर्टमधील जे प्रश्न आहेत ते इथून तयार होऊ शकतात. गव्हर्नन्सच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या सरकारच्या योजना वगैरे असतील त्याच्यावरती प्रश्न असू शकतो. सोसायटील अँड डेव्हलपमेंटल इश्यू जो असतील त्याच्यावरती प्रश्न असू शकतात. आता सोसायटील डेव्हलपमेंटल इश्यू म्हणजे काय, जसं आता आत्मनिर्भर भारत योजना डिक्लेअर केलेली आहे, मग त्याचा मुख्य उद्देश काय आहे, सोसायटीला डोळ्यासमोर ठेवूनच सर हे डिक्लेअर केलेली आहे या योजना. सोसायटीचा विकास म्हणजे सामाजिक विकासाच्या मुद्द्याला डोळ्यासमोर ठेवून सरकारच्या मार्फत हे मुद्दे देण्यात आलेले आहेत. अशा प्रकारच्या योजना डिक्लेअर केल्या जातात. इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये आपल्या भारतामध्ये एकूण आता 5 प्रकारचे इंडस्ट्री सेक्टर झाले आहेत. प्रायमरी सेक्टर, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी आणि क्युनरी, अशा 5 प्रकारचे सेक्टर्स आहेत. मग या सेक्टरला थोडं डिव्हाइड केलं जाऊ शकतं. म्हणजे सेवा क्षेत्र सेवा क्षेत्राच्या अंतर्गत कोणते कोणते इतर जे सब सेक्टर येत आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त रेव्हेन्यू सेवा सेक्टरचा का आहे, याच्यावरती प्रश्न नॉर्मली असू शकतात. बिझनेसच्या बाबतीमध्ये असेल ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण जे झालेलं आहे त्याच्यावरती प्रश्न असू शकतो. आणि इंटरप्ले अमंग नेशन, म्हणजे राष्ट्रामधील अंतर्गत असणारे जे रिलेशन आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप्स जे असेल, क्वाड ग्रुप जसा आहे, भारत, अमेरिका, जपान असेल, ऑस्ट्रेलियाचा असेल, तर अशा प्रकारचे जे ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्सविषयी G20 ग्रुप आहे, G7 आहे, G4 आहे, याच्यावरती काय केले जातात तर प्रश्न विचारले जातात. याच्यासाठी पण रेफरन्स काय करायचा मी सांगेलच पुढे, की रेफरन्स कोणत्या करंट अफेअरच्या नोट्सचा वापरायचा आहे तो. नंतर चौथा विषय जो आहे तो इंडियन पॉलिटी आणि इकॉनॉमी. आता पॉलिटीच्या बाबतीमध्ये तुम्ही काय करायचं, फक्त एकच, याच्यासाठी तुम्ही लक्ष्मीकांतचं पुस्तक वापरायचं आहे. इंग्लिशमधलं लक्ष्मीकांत वापरायचं आहे, कारण प्रश्न इंग्लिश आणि हिंदीमध्ये असतात. सो तुम्ही इंग्लिशमध्ये रेफर केलं तर थोडं वेल अँड गुडच आहे. आणि इकॉनॉमिकच्या बाबतीमध्ये काय आहे तर इकॉनॉमिकच्या बाबतीमध्ये पण रमेश सिंग यांचं पुस्तक आहे, इंग्लिशमध्येच आहे, ते पण तुम्ही वापरू शकता. आणि याच्यामध्ये जनरलायझेशन, क्वेश्चनमध्ये जनरलायझेशन असतं. जसं पॉलिटीच्या बाबतीमध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियावरती प्रश्न असतात. त्याच्यानंतर सोशल सिस्टीम,
भारतामधील सामाजिक जी पद्धत आहे त्याच्यावरती प्रश्न असू शकतात. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे कशा प्रकारचं प्रशासन पाहिलं जातं, लोक प्रशासन, याच्यावरती प्रश्न असतो. आणि इकॉनॉमिकच्या बाबतीमध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन इंडिया, भारतामध्ये कशा प्रकारची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झालेली आहे याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये, हे जे सर्व आहेत ना पेपर फर्स्ट पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये असतो. सो याच्यावरती प्रश्न विचारले जातात. नंतर रिजनल आणि इंटरनॅशनल जी सिक्युरिटी आहे याचे जे इश्यू आहेत, जसं आता याचा नॅशनल युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल जी आहे त्याच्यामध्ये भारत म्हणतो की आम्हाला परमनंट मेंबरशिप पाहिजे. मग युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल का आहे, सिक्युरिटी काउन्सिल का महत्त्वाचे आहे. त्यानंतर ह्युमन राईटच्या बाबतीमध्ये ज्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी समजा पाकिस्तानमध्ये जे आतंकवादी आहेत त्यांना मारले तरी काही आंतरराष्ट्रीय लेवलच्या ह्युमन राईट्स ज्या संघटना असतात त्या जाग्या होतात लगेच. पण ज्या वेळेला अशा अतिरेकी जे आहेत सर्वसामान्य नागरिकांना मारतात त्यावेळेला ह्युमन राईट्स संघटना जाग्या होत नाही. मग ह्युमन राईट्स म्हणजे काय, एक्झॅक्टली ते काय आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय लेवलचं इंटरनॅशनल ह्युमन राईट संघटना जी आहे त्याच्याविषयी माहिती, ती कधी स्थापन झाली होती, भारतामधील कधी स्थापन झाली होती, हे जे डिटेल्स आहेत तुम्हाला इंडियन पॉलिटी आणि इकॉनॉमिक्समधून तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे. नंतर 5वा विषय जो आहे इतिहास. आता इतिहासामध्ये काय केलं जातं बघा, इतिहासामध्ये सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल अस्पेक्ट्स, मग प्राचीन इतिहासापासून आतापर्यंतचा विचार घेतला जातो. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अस्पेक्ट कशा प्रकारचा आहे त्यांना इथे विचारात घेतलं जातं. त्याचबरोबर ग्रोथ ऑफ नॅशनलिझम म्हणजे राष्ट्रीय, आता बघा राष्ट्रीयत्वाचा एक अजेंडा चालू झालेला आहे. फर्स्ट नेशन पॉलिसी जशी डोनाल्ड ट्रम्प यांची होती तशी नरेंद्र मोदी यांची आहे. फर्स्ट नेशन पॉलिसी म्हणजे काय, भारतातील व्यक्तीलाच पहिल्यांदा प्राधान्य दिलं जाईल, परकीय व्यक्तीला दिलं जाणार नाही. अशा प्रकारचे ग्रोथ ऑफ नॅशनलिझम याचा काय परिणाम होणार आहे आत्ताच्या घडीला, आणि त्याचबरोबर इतिहासामध्ये कशी सुरुवात झाली होती. आणि फ्रीडम मुवमेंट जे असतील, मग स्वातंत्र्य चळवळी जे आहे त्याच्याविषयी. आता हे प्राचीन इतिहासापासून मी म्हणलो की आधुनिक भारताच्या इतिहासापर्यंत म्हणजे 1947 पर्यंत याच्यावरती प्रश्न येतात. सो याच्यासाठी पण आपल्याला वेल प्रिपेअर असणं गरजेचं आहे. त्यासाठी एक प्रॉपर मटेरियल पण तुमच्याकडे असणं काय गरजेचं आहे. 6वा विषय जे आहे ते इंडियन आणि वर्ल्ड जॉग्राफी जो आहे याच्यामध्ये फिजिकल जॉग्राफी, सोशल जॉग्राफी आणि इकॉनॉमिक जॉग्राफी जो आहे, मग भारताच्या बाबतीमधला असेल किंवा जगाच्या बाबतीमधला असेल तर याला काय केलं जातं तरी विचारात घेतलं जातं, त्याच्यावरती प्रश्न तयार केले जातात. आता हे सर्व जे एमपीसीची किंवा यूपीसीची मुलं अभ्यास करतायत हे जे 6 विषय आहेत त्यांना अभ्यासाचे तर असतातच. त्यामुळे तुम्ही जर यूपीएससी सीएससी म्हणजे सिव्हिल सर्व्हिस एक्झाम जे प्रिपरेशन करतात त्यांच्यासाठी ही एक्झामचा अभ्यास एकदम सोपा आहे, कारण ऑलरेडी हा अभ्यास त्यांचा होऊन जात आहे. पेपर फर्स्ट मधील हे 6 महत्त्वाचे विषय झाले. त्याच्यानंतर जो आहे तो पेपर सेकंड जो असतो तो रायटिंग मधला असतो. तुम्हाला काय केले जातात तर प्रश्न दिले जातात आणि त्या प्रश्नाची उत्तरे मग 250 शब्दामध्ये लिहा किंवा काही वेळा 150 शब्दामध्ये लिहा असे विचारले जातात आणि ते तुम्हाला राईट करायचे असतात. आता याच्यासाठी पार्ट 2 करण्यात आले. पेपर सेकंड जो आहे त्याचे पार्ट 2 आहेत. पार्ट 1 आहे, पार्ट बी आहे. पार्ट ए जो आहे याच्यामध्ये काय राहतो तो निबंध राहतो. निबंध तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिशमध्ये लिहायचा असतो. 80 मार्काला निबंध असतात. ओके. आणि या निबंधाला जो बेस पकडलेला असतो, जो प्रश्न असतो तो करंटला किंवा जो काही इतिहास, जॉग्राफी तुम्ही वाचला असेल, त्याचबरोबर तुम्ही राज्यशास्त्र वाचला असेल, पॉलिटी वाचला असेल, त्याला धरूनच असतो. सो या पेपर पार्टचा जो पहिला भाग आहे त्याचा ऑटोमॅटिक तुमचा अभ्यास या वरच्या पेपर फर्स्ट बरोबर होऊन जातो. पण पार्ट सेकंड जो आहे, पेपर दुसऱ्यामधला पार्ट सेकंड जो आहे हा 120 मार्काचा असतो. याच्यावरती कॉम्प्रिहेन्शन असतं. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय राहतं की तुम्हाला पॅसेज दिले जातात आणि पॅसेजवरती प्रश्न विचारले जातात. प्रेसी रायटिंग म्हणजे काय असतं की एक पॅसेज दिला जातो, त्याला 1/3 तुम्हाला काय करायचं डिवाइड म्हणजे सारांश लेखन म्हणतो, सारांश लेखन करायचं असतं. डेव्हलपिंग काउंटर स्टेटमेंट. आता काउंटर स्टेटमेंट किंवा काउंटर आर्ग्युमेंट करायचं असतं. तुम्हाला एक असं स्टेटमेंट दिलं असतं म्हणजे भारतामध्ये अतिरेकी संघटना भारताच्या दृष्टिकोनातून खूप घातक आहे, त्याला काउंटर चांगली का आहे का याच्यावरती तुम्हाला प्रश्न किंवा याच्यावरती तुम्हाला काय करायचं असं एक्सप्लेनेशन द्यायचं असतं. नंतर सिंपल ग्रामर असतं, साध्या पद्धतीचं इंग्लिश ग्रामर राहतं. आणि भाषेच्या बाबतीमध्ये काय आस्पेक्ट चेक केले जातात म्हणजे तुम्ही जी भाषा आहे, असं सांगितलं जातं की एक हिंदीमध्ये वाक्य दिलेलं असेल त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सफर करा, असं तुम्हाला काय केलं जातं तर सांगितलं जातं. सो हा पार्ट बी आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला थोडं एक्स्ट्रा काय करावं लागेल, एफर्ट करावं लागेल. बट तुम्ही जर द हिंदू न्यूजपेपर किंवा इंडियन एक्सप्रेस वाचत असाल तर त्याच्यातून तुमचं कॉम्प्रिहेन्शन, प्रेसी रायटिंग जे आहे एकदम व्यवस्थित होऊन जाईल. तुमचा एक थिंकिंग कॅपॅबिलिटी प्रॉपरली तयार होऊ शकते. ठीक आहे. आता आपण थोडी पुस्तकं बघू, कोणत्या कोणत्या विषयासाठी कोणती पुस्तकं महत्त्वाची आहेत. मॅथ्स अँड रिझनिंगसाठी मी म्हणलो की RS अग्रवालची 2 पुस्तकं आहेत. एक म्हणजे रिझनिंगचं आहे, दुसरं आहे ते मॅथ्सचं आहे. आणि पाठीमागच्या प्रश्नपत्रिका, पाठीमागच्या मी म्हणेन 2012 पासूनच्या प्रश्नपत्रिका बघा, त्याच्यामध्ये आलेले जे काही मॅथ्स अँड रिझनिंग संदर्भातले प्रश्न सोडवा आणि तेच टॉपिक जे आहे ते RS अग्रवाल पुस्तकामधून जाऊन तुम्ही काय करा त्याचं प्रिपरेशन करा. सिंपल. नंतर दुसरा जो आहे तो सायन्सच्या बाबतीमध्ये 6वी पासून 10वी पर्यंतची NCERTची पुस्तकं वाचा आणि त्याचबरोबर करंट इव्हेंट जे आहे म्हणजे चालू घडामोडीमध्ये सायन्स आणि टेकला थोडं विचारात घ्या. थोडं बऱ्यापैकी इंग्लिशमध्येच करण्याचा प्रयत्न करा, कारण इंटरव्ह्यू पण तुमचा इंग्लिशमध्ये राहू शकतो किंवा हिंदीमध्ये पण राहतो, पण इंग्लिश थोडं चांगलं तयार केलं, कारण हिंदी जास्तीत जास्त आपल्या मराठी म्हणजे
मराठी म्हणण्यापेक्षा साऊथ भागातील स्टुडंट जे आहे त्यांना समजण्यासाठी थोडं जड जाऊ शकतं, कारण हिंदी थोडी काय राहते हायर लेवलची राहते, बट इंग्लिश तुम्हाला समजू शकतं. त्यामुळे इंग्लिशनं जास्तीत जास्त प्रिपेअर करण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट जे आहे करंट इव्हेंटच्या बाबतीमध्ये चालू घडामोडीसाठी काय वापरायचं आहे, तर द हिंदू हा एक रिसोर्स आहे. त्याचबरोबर एक कोणतंही मासिक, मग विजन आयएसचे वापरू शकता किंवा दोन्हीपैकी एक वापरायचं, इनसाइड आयएसचं वापरू शकता. दोन्हीपैकी काय करायचं, तुम्ही एकच वापरायचं आहे. पॉलिटीच्या बाबतीमध्ये मी म्हणलो की फक्त लक्ष्मीकांत वापरायचं आहे, फक्त लक्ष्मीकांत रीड करायचं आहे. नंतर इकॉनॉमिकच्या बाबतीमध्ये, अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये रमेश सिंग यांचं पुस्तक आणि करंट इव्हेंट चालू घडामोडी ज्या आहेत अर्थशास्त्रासंदर्भातल्या त्या बघायच्या आहेत. इतिहासाच्या बाबतीमध्ये 6वी ते 12वी पर्यंतचे एनसीईआरटीज बघायचे आहे. मग तुम्ही ओल्ड बघू शकता किंवा न्यू बघू शकता, दोन्हीपैकी कोणतेही एक बघायचे, ओल्ड किंवा न्यू भेटून जातील तुम्हाला. एनसीईआरटीच्या वेबसाईटला ते भेटतात. आणि स्पेक्ट्रम पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे मॉडर्न हिस्ट्रीसाठी ते तुम्ही काय करू शकता, रेफर करू शकता. नंतर जॉग्राफीचा विषय घेता. जॉग्राफीच्या बाबतीमध्ये 6वी ते 12वी पर्यंतच्या एनसीईआरटी असतील आणि जीसी लिओंग यांचं एक पुस्तक आहे फिजिकल जॉग्राफीसाठी, तर ते तुम्ही पुस्तक काय करू शकता, वापरू शकता. एवढंच मटेरियल वापरा आणि त्याच्याबरोबर पाठीमागच्या सर्व विषयांचे जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवा आणि यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेचे प्रश्न सोडवा. एवढा अभ्यास केला तर सफिशियंट आहे सीएपीएफच्या एक्झाम क्रॅक करण्यासाठी. ठीक आहे, बऱ्यापैकी मला जे महत्त्वाचे वाटलेले रिसोर्स त्याचबरोबर सिलेबसचा डेटा मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. काही डाऊट असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा विजय कदम 27 या टेलिग्रामवरती तुम्ही काय करू शकता, विचारू शकता. कोणाला व्हॉट्सअप ग्रुप वगैरे जॉईन करायचा असेल एज्युकेट टू इंडिया ग्रुपचा, तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी आशिष पाटील सरांचा नंबर मी इथे दिलेला आहे. त्या नंबरवरती जाऊन तुम्ही काय करू शकता, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे ते देऊ शकता. हा नंबर आहे, इथे नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्ही काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. मी ते थांबतो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.